नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला भरपाई पाहिजे असेल तर आजच तक्रार करा। जर जास्ती पावसामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर त्यामध्ये सोयाबीन असो, कापूस, उडीद, मूग, ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर ज्यांनी तक्रार केली तर त्यांनाच पीक विमा इथं मिळणार आहे। तक्रार कशा पद्धतीने करायची आहे, सर्वप्रथम हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। कंटिन्यू या गेस्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर टू कंटिन्यू इथं मोबाईल नंबर टाका। सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून घेऊ। मोबाईल नंबर आपण इंटर केलेला सेंड OTP वरती आपण क्लिक करणार आहे। OTP सेंड झाल्यानंतर इथं थोडं वेट करा। तर इथं टायमिंग जे आहे आपल्याला इथं कमी होताना दिसत आहे। जर OTP जर आलेला नाही तर तुम्ही इथून रिसेंट OTP करू शकता। तर आता ज्यांनी 2025चा खरीप पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्वांनी इथं पीक विमा क्लेम करायचा आहे। तर इथं कॉपी करून घ्यायचं आहे, इथं पेस्ट करून टाकू। त्यानंतर आता ज्यांनी पीक विमा काढलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा क्लेम करायचा आहे। पीक विम्याची जर तुम्ही तक्रार नोंदवलेली नाही तर तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया इथं मिळणार नाही। तर ही प्रोसेस तुम्ही एकही मिस करू नका। तर व्हेरीफायवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल। त्यानंतर आता तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहे माय पॉलिसीजवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर आता ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नाही तर अशांनी जे 144447 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक विमा इथं मिळवता येणार आहे। शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी करणेसुद्धा आवश्यक आहे। तर आता आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्रॉप लॉस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या। तर आपलं जे काही स्टेट महाराष्ट्र आहे। तर आता आपला जो काही पीक विम्याचा क्लेम करायचा आहे, तक्रार करायची आहे, ते आपल्याला खरीपची करायची आहे। त्यानंतर कशाची करायची आहे, फळ विभागाची करायची आहे। तर यावरती क्लिक करा। अप्लाय प्रधानमंत्री फसल विमा योजना, तर इथं यावरती क्लिक करायचं आहे। कधीचा आहे, 2025चा। तर इथं महाराष्ट्र इथे येईल खरीप। त्यानंतर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना, इथं 2025 प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं कंप्लीटवरती क्लिक करायचं आहे। तर इथून आपण तक्रार केली नाही। त्यानंतर इथं जर तक्रार केलेली असेल तर दिसेल। तर आपल्याला नवीन तक्रार करायची आहे तर इथं न्यू क्रॉप लॉस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर हेल्प पाहिजे असेल तर इथं कॉन्टॅक्ट कस्टमर सपोर्ट इथं दिलेलं आहे। तर आपण न्यूवरती ज्या क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर तुमची पॉलिसी ID दाखवेल, कशाचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे ते तुम्हाला ते दिसेल। तर इथं सोयाबीन, तूर, कापूस याचा पीक विमा काढलेला आहे खरीप 2025। किती तारखेला काढलेला आहे ते दाखवेल, किती रुपये तुम्ही भरलेले आहे ते दाखवेल। तर इथं जे काही चिन्ह दिसत आहे या पैशाच्या वरती जे आहे तुम्हाला इकडं कॉर्नरला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथून दिसेल जे की पीक यामध्ये आहे। तर यामध्ये 1 पीक, 2 पीक आणि 3 पीक आहे। तर आता तुम्हाला पहिल्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुमचा जो काही प्रोसेसचं ऑप्शन आहे ते येऊन जाईल। तर आता क्लेम केल्यानंतर पहिल्याचा क्लेम झाला तर दुसऱ्यावरती क्लेम करायचं तुम्हाला। तर पहिल्यावरती आपण क्लिक करू, प्रोसेसवरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचं आहे। तर ही जी ॲप्लिकेशन आहे आता शेतामध्ये झाल्यानंतर इथं ओपन होईल। त्यानंतर इथं तुम्हाला जे काही अटॅच इमेज फॉर जे की 4 कॉर्नरमधून तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहे। जर कापूस असेल तर 4ही कॉर्नरमधून तुम्हाला इथं 1 फोटो अपलोड करायचा आहे, इथं 1, इथं 1 आणि इथं 1। त्यानंतर एक झूम फोटो, म्हणजे जे की तुमच्या पिकाला डॅमेज झालेलं आहे, म्हणजे जास्ती पाणी असेल तर 4ही भोवतालून त्याचा फोटो घ्यायचा आहे, फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर 10 सेकंदाचा खाली एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुमचे किती टक्के झालेलं आहे ते टक्केवारी टाका आणि तारीख टाका आणि टाईम टाका। तारीख टाईम टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे। तर इथून तुमचा जो काही क्लेम आहे ते सक्सेसफुली होऊन जाईल। तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता ही जर ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर तुम्हाला पुन्हा हेच प्रोसेस करायची आहे। तर इथं पहिला क्लेम झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दुसऱ्यावरती यायचं आहे। बॅक आल्यानंतर पुन्हा आपण येतच येणार आहे। पहिल्याचा आपण क्लेम केला होता त्यानंतर दुसऱ्यासुद्धा सिलेक्ट करायचं असंच सेम तेच प्रोसेस राहणार आहे इथं। त्यानंतर प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा असंच येईल। पुन्हा 4 फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे। जेवढे की तुम्ही ज्या पिकांचा क्लेम करत आहात ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे। फोटो इथं अपलोड करायचा आहे, जी की नवीन अपडेट इथं आलेली आहे, नवीन प्रोसेस आहे ही। तर पुन्हा तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे, फोटो अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुमचा जे काही डॅमेज झालेलं आहे, सोयाबीन असो, कापूस, तूर, उडीद, मूग जे की तुमच्या शेतामध्ये पीक आहे, ज्यांचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे, त्याच प्रोसेसने तुम्हाला पुन्हा क्लेम करायची आहे। ती ID जी आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे। तर असा एखादा स्क्रीनशॉट जे तुम्हाला काढून ठेवायचा आहे। तर त्याचे जे काही IDचं काम आहे, नंतर जे की तुम्हाला पीक विमा भरल्याच्यानंतर जे की तुमचं अप्रूव्हल होईल न होईल ते त्यावरती डिपेंड करेल की तुमचं स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे।
तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.